च्या सुरुवातीलाच बातमी समोर येते जम्मू आणि काश्मीरमधून। जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात लष्कराचा ट्रक हा दरीत कोसळून भीषण अपघात झालाय। या अपघातात 3 जवानांचा जागीच मृत्यू झालाय। रामबनच्या 600 फूट खोल दरीत लष्कराचा ट्रक हा कोसळलाय। लष्कराचा ट्रक जम्मूहून श्रीनगरला जात होता आणि त्यावेळी ही घटना घडली आहे। अमित कुमार, सुजीत कुमार आणि मान बहादूर अशी मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडली, हा अपघात नेमका कसा घडलाय? कारण हा जो जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आहे तो हिमालयातला आहे महामार्ग। उंच दऱ्या, डोंगर आणि नंतर खोल दरी असा तो राष्ट्रीय महामार्ग आहे। मध्ये आपण एका टनेलचं म्हणजे बोगद्याचं लोकार्पण केल्यानंतर त्या महामार्गावरती एरवी जे वर्षभरातले अनेक महिने हा महामार्ग बंद असतो, तशी आता स्थिती नाहीये। आणि आताच्या स्थितीमध्ये जम्मू आणि श्रीनगर मधून लष्करी जवानांची ये-जा होतच असते। अशाच एका ट्रक मधून हे रामबन जवळ ज्या वेळेला 600 फूट खोल दरीमध्ये हा ट्रक कोसळला तेव्हा लष्कराचे 3 जवान दुर्दैवाने जागीच ठार झाले। इतरांच्या मदतीचं कार्य सुरू आहे। हा बॅटरी चष्मा नावाचा एक भाग आहे रामबन जिल्ह्यातला, त्या ठिकाणी हा अपघात झाला। तिघांची ओळखलेली आहे। पोलीस, लष्कर, SDRF आणि नागरी QRT या सगळ्या टीम आता बचाव कार्यामध्ये लागलेल्या आहेत। काही महिन्यापूर्वी अशाच पद्धतीचा जम्मू आणि काश्मीरमध्ये स्पेशली लडाखमध्ये 2-3 अपघाताची मालिका घडली होती आणि त्यानंतर ह्या रस्त्याच्या सुरक्षा संदर्भात चर्चाही झाली। पण एकूणच तिथला भूगर्भ सगळी पातळीच अशी आहे की तिथे तुम्हाला फार मर्यादित स्वरूपामध्ये काम करावं लागतं आणि जेव्हा उंच डोंगर आणि खोल दरी असते त्यावेळेला ड्रायव्हरचा थोडा जरी तोल केला तरी असे अपघात होतात। त्यातलाच हा एक प्रकार आहे। निश्चितच धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।